तर कुठे जाणार? कुठे जाणार? देवगती पक्का, यात संशयच नाही. जीवनामध्ये 5 पापाचा त्याग ज्यांनी केले त्यांचं स्वर्ग पक्का, देवगती पक्का आहे. हा देवगती कोणीच तिकीट आमचं हरवणार नाही, फाटणार नाही, आणि कुठंच कोणीच घेणार नाही. हा तिकीट, देवगतीचं तिकीट पाहिजे. देवगतीचं तिकीट पाहिजे. 5 पापाचा त्याग करा. 5 पाप माहित आहेत ना? हिंसा, झूठ, असत्य, चोरी, कुशी आणि परिग्रह. ह्यामध्ये 5 पापांमध्ये सगळ्यात कठीण कोणता पाप त्याग करायचा आहे? त्याग करण्यासाठी कोणता पाप कठीण आहे? परिग्रह की हिंसा? परिग्रहाचा त्याग करायचा नाही तुम्हाला. तुम्ही घरामध्ये राहता, परिग्रहाचं प्रमाण करायचं आहे. ते परिग्रहाचं प्रमाण करण्यासाठी आपल्याला काही कष्ट नाही. तर कोणत्या पापाचं कष्ट होतंय? हिंसा. हिंसा जास्तीत जास्त पाण्यामुळे होतोय, है ना? आणि जे पीठ मसाला ह्यामुळे होतोय. तो ह्याचं थोडंस काय करायचं, आपण जे नळाचं पाणी वापरतो ना, तो विहीरचं अथवा पावसाचं विहीरचं एवढंच फरक करायचं आहे. आणि ते काहीच नाही. तुम्ही नळाचं पाणी वापरता, पावसाचं पाणी वापरायचं. आणि पीठ जे असते 5, 6, 7 असं वापरता ना, जास्त वापरता नाही. 7-8 दिवस जास्तीत जास्त. मग एवढं लक्षात ठेवायचं, 3 दिवस 5 दिवस आणि हिवाळ्यामध्ये 7 दिवस एवढंच लक्ष ठेवायचं. आणि बस अहिंसा धर्माचं पालन झालं. जास्त सोपं आहे. आपण असं विचार करून गेलो की एवढं कष्ट आहे अहिंसा व्रताचं पालन करणं, हिंसाचं त्याग करणं फार कष्ट नाही. ज्यांचं शरीर स्वस्थ आहे, ज्यांना बीपी, शुगर आणि हार्ट आदीची गोळी चालू नाही, त्यांचं शरीर म्हणतो आम्ही तुमच्यासाठी स्वस्थ आहोत, लवकर व्रत घ्या. आज हे गोळी नसणं म्हणजे फार पुण्य आहे, फार पुण्य पाहिजे. ह्या काळामध्ये असे रोग येतात. बीपी नॉर्मल होते, शुगर नॉर्मल. असं काहीच लोक असेल ज्यांना बीपी आणि शुगरचं गोळी नसेल, आहेत ना. तर असं ज्यांना गोळी नाही, ते शरीर म्हणतो, काय म्हणतो, मी स्वस्थ आहे तुमच्या कल्याणासाठी, कल्याण करून घ्या, मी तुमचं साथ देतो. काय म्हणतात? बरोबर नाही? बरोबर आहे, साथ देतो. बरोबर आहे, साथ देतो. मी तुमचा साथ देतो. तुम्ही धर्म करा. कोण म्हणत आहे? शरीर. आणि तुम्ही काय करता? त्याचा साथ घेता नाही तुम्ही. आणि तुमच्यातला मस्त जसं चाल आहे तसंच चालता तुम्ही. ते शरीर म्हणतो की तुम्ही, मी साथ देणार आहे. आता गोळी पण, बीपी पण नाही, शुगर पण नाही, हार्ट कोई बायपास, कोई चोक, नळी चोक नाही, म्हणून तुम्ही आता प्रतिमा घ्या. उद्या काय होणार माहित नाही. आणि प्रतिमा घेतल्यानंतर अवघड काय वाटते लोकांना, आता घेतलो उद्या काय होणार. जर श्रद्धा, भक्ती, उत्साहाने जे प्रतिमा घेत्या, व्रत घेत्या, ते उद्याचा विचार करत नाही. आणि ही प्रतिमाचा पुण्य त्यांना उद्याची रक्षा करणार आहे. भविष्याचे रक्षण कोण करणार? आपले पुण्य करणार आहे. आणि आपण प्रतिमा घेतलो, व्रत घेतलो, अनुव्रत घेतलो, तर त्यावेळी तुम्हाला पुण्य साठून येणार की नाही, पुण्याचं बंद होणार की नाही. आणि तोच पुण्य तुम्हाला भविष्य काळामध्ये तुमचं रक्षा करणार आहे. तुमची रक्षा तुमचे परिवारवाले करत नाहीत, तुमची रक्षा तुमचे व्रत नियम करणार आहेत. एवढी श्रद्धा असली पाहिजे. आपले व्रताचे
व्रताची रक्षा आपण व्रताची रक्षा केलो तर व्रत आपली रक्षा करतात. परस्पर उपग्रह जीवना, परस्पर उपग्रह जीव व्रताना. व्रताची रक्षा कोणाला पाहिजे? आम्हाला करायला पाहिजे. आणि व्रत तुम्ही जर व्रताची रक्षा केला मग व्रत तुमचे पण रक्षा करणार आहे. तुम्ही चिंता करू नका उद्या काय होईल. आता असं विचार जर केलं असतं तर आम्ही पण इथं बसलो नसतो. हा, उद्या काय होईल. हा, जेव्हा वैराग्याचे भाव येतात आणि विचार करतो जो जीव भव्य जीव आम्हाला मोक्ष मार्गामध्ये निघायचं आहे, मोक्ष मार्गामध्ये लागून आपला आत्म्याचं कल्याण करायचं आहे, आपल्याला संसारामध्ये फसायचं नाही, असं विचार केल्यानंतर वैराग गेल्यानंतर जे संसारी प्राणी असतात ना ते काय बोलतात सांगू. आमच्या अनुभवाचे सांगतो आम्ही. जीवन खूप लांब आहे, खूप मोठं आहे जीवन. आणि या एवढं मोठ्या जीवनामध्ये एवढं लहान वयात असं केलं तर एवढं मोठ्या जीवनामध्ये काय होईल लागे पुढं. हा, आणि आता तर आचाशी आहे, पुढं काय होईल एवढं. आणि देख मार्गामध्ये जाऊन सुद्धा कसले लोक कसं मागे आले हे सगळं उदाहरण देतात की नाही. लगीन झाल्यानंतर काय होतंय कोणी उदाहरण देतात लग्नासाठी. हे लगीन झाल्यानंतर कसं नवरा मिळेल, सासबाई कसली मिळेल, हा नंद कशी मिळेल, आणि मुले कसे होईल. हा, आपल्याला त्रास देणारे मुले होईल की नाही, अपंग पण मुले होऊ शकतात. आणि काय होईल मग तुमचे लगीन झाल्यानंतर विधवा झाले तर हे सगळे सन्मान आहेत की नाही. हा, मुले झाल्यानंतर ते मुलांना मोठं करणं आणि मोठं केल्यानंतर ते आपल्याला काय देणार. आपले नाक वाचवणार की नाही तुम्हाला माहित आहे. कसं कसं आमचं नाव कुठं पळून पण जाऊ शकतं, असं व्यसनी पण होऊ शकतात. हे सगळं उदाहरण काही सांगतात कोणी सांगत. तर वैराग्य पथ एवढे इकडं जर निघलो मग त्यामध्ये एवढं प्रश्न येतात, एवढं कठीण मार्ग आहे. असं आहे ना, मोही प्राणी असंच असतात. ह्यामध्ये सांगितले पूजपात स्वामी जे जिथं असत्या त्यांना तेच आवडतंय. हा, आणि दुसऱ्यांचा मार्ग आवडत नाही. संसारी प्राणी किती पण कष्ट असू द्या ते म्हणतात हाच मार्ग छान आहे. असं व्रत घेणं जर उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही. जे हे विचार करतात उद्या काय होईल ते कधीच व्रत घेणार नाही. जे होईल ते होईल. आपला आत्मा सक्षम आहे सहनशीलतासाठी, सहन करण्यासाठी. तरी आपल्याला व्रत घ्यायचं आहे. आज आपला स्वस्थ शरीर आहे आणि आज व्रताला घेऊन आपल्याला स्वर्गाचा देवगतीचा सीट फिक्स तिकीट, तुरंत तिकीट. ज्या दिवशी तुम्ही व्रत घेतला, प्रतिमा घेतला, त्याच दिवशी तुमच्या हातामध्ये तिकीट आलं. कुठलं पाहिजे? सर्व तर पाहिजे, पण तिकीट नको. बिना तिकीटचं कसं मिळणार? ट्रेन मध्ये बसायला मिळणार काय आणि पोहोचणार काय? जेवढं जिथं पोहोचायचं आहे तिथं पोहोचणार तुम्ही. तिकीट घ्या अगोदर, पुरुषार्थ करा, हिम्मत धैर्य करा, साहस करा. आणि साहस करून 5 पापाचा जर त्याग केला तर आपल्याला मग काहीच, तुम्ही अनुव्रत घेतल्यानंतर भूक राहणार काय? मिळणार काय? नाही मिळणार. असं कोण अनुव्रती आहेत ज्यांना शुद्ध भोजन मिळालं नाही? एक उदाहरण सांगा. मिळालं ना, असंच काही कष्ट येणार नाही. आणि त्यासाठी या चर्चेला साधिका आश्रम बोलले आहे ना. जर घरात नाहीये राहायचं होईल, कष्ट असेल तर साधिका आश्रम, कष्ट असल्याचा कारणाला नाही, साधना करण्यासाठी साधिका आश्रम आहे. तिथं जाऊन काहीच करायचं नाही. तिथं जाऊन स्वाध्याय, सामायिक काम करायला लावत नाही. तिथं
सगळं मिळतंय रेडीमेड, तयार भोजन, शुद्ध भोजन. सामायिक करायचं, प्रतिक्रमण करायचं, झोपायचं, हेच करायचं तिथं साधिका आश्रममध्ये आणि आपल्या व्रताचे नियम पालन करायचं. जर तुम्हाला देवगती पाहिजे आणि देवगतीहून येऊन तिथून आपण मोक्षाला जायला पाहिजे तर आपल्याला व्रत धारण करायलाच पाहिजे. आपण जेवढं आमचं हे वय गमावलं, किती कष्टानं गमावलं, काय काय झालं आपल्या जीवनामध्ये, हे सगळं विचार केलं तर आता उरलं की तर आपल्याला आपले जीवन किती आहे माहित नाही. म्हणून व्रत पालन करून आपल्या जीवनामध्ये आपले स्वर्गाचे आणि ज्यांना नरक आयु, मनुष्य आयु आणि तिर्यंच आयु, 3 आयु बांधले आहेत, ते प्रतिमा घेऊ शकणार नाही. हे पण विचार करा तुम्ही. आम्ही प्रतिमा काय नाही घेत, असं काय घेऊया म्हणून असं प्रयत्न काय नाही करत तुम्ही. शास्त्रामध्ये सांगितले आहे 3 आयु ज्यांना बांधले आहे ते प्रतिमा घेणारच नाही. देव आयु बांधले असेल तर प्रतिमा घेऊ शकता, नाही तर एक पण आयु नाही बांधले तर प्रतिमा घेऊ शकता. आणि प्रतिमा घेतल्यानंतर जर आयु बदले तर देवायुच बांधणार आहे, आणखी 3 आयु बांधणार नाही. असं नियम आहे, सिद्धांत आहे. म्हणून जे प्रतिमा घेतले नाहीत आणि घ्यायचं म्हणून प्रयत्न पण करीत नाहीत, मग विचार करा शास्त्र अनुसार तुम्हाला काय 3 आयु बांधले आहेत काय? नरकायु बांधू शकता की नाही? इथं जे बसले आहेत त्यांना नरकायु बांधू शकतो की नाही? शकतो ना. संवत्सरामध्ये जाणाऱ्या जे राजा महाराज असतात त्यांना पण नरक आयु बांधू शकतो की नाही? साक्षात संवत्सरामध्ये नरक आयु बांधून जाऊ शकता की नाही? जाऊ शकतो. जाऊ शकते ना. सैनिक राजा कोण होते? सैनिक राजा नरक आयु बांधलं होतं त्यांना. ऐसे नरक आयु बांधलेले जीव सुद्धा समोशनामध्ये मुख्य श्रोता कोण? 60,000 प्रश्न करणारे. आणि आयु कोणती आहे त्यांची? है ना. मग त्यांनी प्रतिमा घेतली काय का? 60,000 प्रश्न करणारे प्रतिमा घेऊ शकले नाही, बापाचा त्याग केले नाही. कारण नरक आयु बांधली होती, त्याच भावच झाले नाही. हे नरक आयु सत्तामध्ये आहे. सत्तामध्ये म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये नरक आयु बनली आहे. त्याचा प्रभाव हे आहे की ते आपण प्रतिमा घेऊ शकणार नाही. नरक आयु मात्र नाही, तिर्यंच आयु तर मनुष्य आयु पण मागा तुम्ही, तरी सुद्धा आपले भाव आपण प्रयत्न प्रतिमासाठी करू शकणार नाही. भीती वाटते की नाही तुम्हाला? नाहीच वाटत. नाही वाटत. नरक, तिर्यंच, मनुष्य हे कसे आहेत? दुःखाचे पर्याय आहेत. आणि या दुःखाच्या पर्यायाला मध्ये आपण जाऊ नये म्हणून असं भीती वाटते की नाही? जर भीती वाटत असेल तर प्रतिमासाठी प्रयत्न करा. अगोदर अभ्यास करा 1 वर्षापर्यंत. प्रतिमाचे अभ्यास करा. अभ्यास करून करून तुमच्या जीवनामध्ये रुटीन मध्ये येणार, वळण मध्ये येणार. रुटीन मध्ये येण्यानंतर मग तुम्हाला काहीच कष्ट होणार नाही. तर असं व्रत घेण्यासाठी प्रयत्न केला तर तुमची आयु देव आयुच बनणार आणि तुम्ही इथून कुठं जाणार? देवामध्ये जाणार. तो पुढचं विचार करायचा नाही. जे पुढचे विचार करीत असेल तर एवढं जे मुनी, आरिका, प्रतिमाधारी हे पुढचे विचार केले तर त्यांच्या जीवनामध्ये काही वाईट झालं काय? झालं काय? नाही. ते व्रत नियम पालन करतात की नाही? तर असं केस काही असतात ते त्यांच्या जीवनामध्ये असं काही तर अस्वस्थता होते, तो प्रतिमा सोडलं असं नाही. दोष लावू शकतो, जसं गोळी औषधीनं दोष लागलं तर प्रायश्चित्त असते की नाही असते. प्रतिमा सोडून मग कोण असे प्रतिमा सोडून जीवनामध्ये जीवनभर प्रतिमा सोडले असे कोणी आहेत काय?
औषधोपचार केले तरी सुद्धा त्यानंतर प्रायश्चित घेतले, मार्ग आहे ना प्रायश्चिताचं, म्हणून असं समजून घ्यायचं नाही पुढं काय होईल. आमच्या घरात अनेक काय वाटतंय, घरामध्ये भार आम्ही घेतलो तर दुसऱ्याने करायला लागणार ना, असं पण तुमची सेवा जे केली ते त्यांना पण पुण्य मिळेल तुमच्या निमित्तानं, त्यांना पण तुम्ही देवगतीला घेऊन जाईल. का तुमची सेवा त्यांनी केली आणि तुमची सेवा करत करत त्यांना पण काही तर संस्कार मिळेल का नाही, असं आम्ही पण होते. आता म्हणतात आमची आमची आई, आमची आजीबाई अशी होती, कशी होती, प्रतिमाधारी होती, असं काही लक्षात त्यांच्या येणार ना, असं उदाहरण देऊन त्यांच्यावर काही तर संस्कार येणार. म्हणून प्रतिमाचे महत्व खूप फार आहे. म्हणून इथं म्हणतात वरम व्रतये पदम दैवम नाव्रतये वतनारकम. व्रत धारण करून देवपद प्राप्त करणं श्रेष्ठ आहे आणि ना अव्रतये वतनारकम, अव्रती राहून नरक जाणं श्रेष्ठ नाही. जसं उदाहरण दिले छाया तपस तयोर भेदः, जसं छाया म्हणजे सावली आणि आतप म्हणजे धूप ऊन, ह्यामध्ये जसं भेद आहे त्याचप्रमाणे व्रत आणि अव्रत मध्ये हे पालन करून स्टेशन मध्ये हे भेद आहेत. काय होमवर्क दिलं तुम्हाला?